ओके. सो आपला सिलेबस मी सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड आपल्याला एक्सप्लोर करायचं. सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड काय? बेसिकली सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड इट इज अ टूल. एक टूल आहे ज्यावर आपण मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज ऑटोमेशन करू शकतो. मार्केटिंग ऑटोमेशन सेटअप करू शकतो. आता स्पेसिफिकली जर विचार केला, सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडवर मल्टी चॅनल मार्केटिंग रन होते. मल्टी चॅनल मार्केटिंग म्हणजे वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू आपण मार्केट करू शकतो. ठीक आहे. जसं आता तुम्ही ईमेल मार्केटिंग ऑब्झर्व केलेलं असेल, मोबाईल पुश नोटिफिकेशन, राईट, त्यानंतर SMS मार्केटिंग, त्यानंतर तुम्ही ग्रुप कनेक्ट म्हणजे मेसेंजरवर मार्केटिंग जी होते ती, प्लस ऍडव्हर्टायझिंग एक्सेट्रा एक्सेट्रा, सगळ्या गोष्टी आपण युनिफाईड प्लॅटफॉर्म थ्रू जर मार्केटिंग करायचं असेल तर सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड हा एक युनिफाईड प्लॅटफॉर्म आहे ज्यावरून सगळ्या गोष्टी आपण मार्केट करू शकतो. सगळ्या गोष्टींना कनेक्ट करू शकतो. वेगवेगळ्या चॅनल थ्रू मार्केटिंग ऑटोमेशन एस्टॅब्लिश करू शकतो. त्याला आपण सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड असं टूल म्हणतो. राईट. आता if we go to the history of Salesforce Marketing Cloud, the Salesforce Marketing Cloud हे टूल एका एक्झॅक्ट टार्गेट नावाची एक कंपनी होती, त्यांचं टूल होतं आणि ते सेल्सफोर्सने अक्वायर्ड केलं, त्याला ब्रँड केलं ॲज अ सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड. ओके, ही झाली हिस्ट्री. सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड टूल मध्ये जवळपास ज्या ज्या मोठ्या बिग फॉर्च्यून 500 कंपनीज ईमेल मार्केटिंग ऑटोमेशन करतात त्या सगळ्या सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड थ्रूच करतात. तुम्ही कोणतीही कंपनीचं नाव घेतलं तर, जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉल्क्सवॅगन ऐकलं असेल. वॉल्क्सवॅगनचे जेवढेही कार ब्रँड्स आहेत त्या सगळे कार ब्रँड्स हे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड यूज करत आहे. इंडियातला म्हणजे त्यांचा सर्वात मोठा बेस पुण्यात आहे त्यांच्या मार्केटिंग टीमचा. ठीक आहे. म्हणजे पुण्यात सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचे जास्त ओपनिंग वॉल्क्सवॅगनच्या राहणार आहे. सेकंड, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ग्रामरली पाहिलाय. ग्रामरली एक टूल आहे जे आपले ग्रामॅटिकल मिस्टेक्स करेक्ट करते. जर तुम्ही ग्रामरलीची युजर असाल तर तुम्हाला किंवा फ्री युजर जरी असाल तर तुम्हाला ग्रामरलीचे ईमेल्स येतात. तुमचा पर्टिक्युलर किती पर्सेंट तुम्ही इम्प्रूव्ह करत आहे असे काही ईमेल्स येतात. तर ते पूर्णचे पूर्ण त्यांनी मार्केटिंग ऑटोमेशन सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड वर केलेलं आहे. TVS तुम्ही ऐकलं असेल, TVS सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड यूज करतात. बजाज फिन्सर सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड यूज करतात. जवळपास सगळ्या कंपनीच्या सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड यूज करतात. सर जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल, राईट, तर मी एक सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड सर्च करायचं आहे. and perfect. So these are the brands, right, जे Salesforce Marketing Cloud सध्या इम्प्लिमेंट करत आहे. सो जर मी केस स्टडीज बघितल्या, जर मी कस्टमर्स वर गेलो, सेल्सफोर्सच्या कस्टमर केस स्टडीज बघितल्या तर आपण फिल्टर्ड करून ऑब्झर्व करू शकतो. आता आपण सेल्सफोर्स इंडियाच्या वेबसाईटवर salesforce.com/in इंडियन वेबसाईट आहे. आता यावर प्रोडक्ट वाईज आपल्याला फिगर आउट करायचं आहे की कोणत्या कोणत्या कंपनी सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड यूज करत आहे. सो दीज आर द केस स्टडीज. या सगळ्या केस स्टडीज आहेत सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडच्या. तुम्हाला वेल नोन ब्रँड दिसतील, तर स्पॉटिफाय, रॉयल एनफील्ड, देन TVS, कल्पतरू, महिंद्रा, बजाज फिन्सर्व, लायका, HDFC म्युच्युअल फंड्स, राईट, देन विजय राजा, LNT रिअलिटी. सो हे काही इंडियन कस्टमर्स आहे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडचे. जर आपण इथे ग्लोबल रिजनवर जर आपण स्विच झालो तर ऑटोमॅटिकली ग्लोबल कस्टमर्स इथे दाखवायला लागते. ठीक आहे. तर बेसिकली म्हणजे जवळपास प्रत्येक मोठी कंपनी हे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड यूज करत आहे. राईट. आता सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउडला जर आपण विचार केला तर सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये दोन प्रकारचे टूल्स आहेत. दोन प्रकारचे म्हणजे टूल्स जे असतात त्याला डिवाइड केलेले आहे दोन कॅटेगरीज मध्ये. एक स्टुडिओज आणि सेकंड आहे बिल्डर्स. ओके. स्टुडिओज म्हणजे काय? स्टुडिओज मध्ये, राईट, वेअर वी एक्झिक्यूट दी मार्केटिंग, जिथे आपण मार्केटिंग एक्झिक्यूट करतो त्याला आपण स्टुडिओ म्हणतो. बिल्डर्स म्हणजे वेअर वी बिल्ड द थिंग्स, जिथे आपण गोष्टी बिल्ड करतो त्याला बिल्डर्स म्हणतो. राईट.
स्टुडिओज म्हणजे जिथे एक्झिक्यूट होते, जसं आता ईमेल स्टुडिओ. ईमेल मार्केटिंग जर मला एक्झिक्यूट करायची असेल तर ईमेल स्टुडिओ मी यूज करतो. देन मोबाईल स्टुडिओ. मोबाईल मार्केटिंग जर मला एक्झिक्यूट करायची असेल तर मोबाईल स्टुडिओ थ्रू मी करू शकतो. राईट. देन वी हॅव वेब स्टुडिओ. जर मला वेब पेजेस किंवा मायक्रो साइट्स वगैरे डिझाईन करायचे असेल तर वेब स्टुडिओ थ्रू मी डिझाईन करू शकतो. नेक्स्ट वी हॅव अ ऑटोमेशन स्टुडिओ. जर मला ऑटोमेशन बिल्ड करायचं असेल, राईट, तर मी ऑटोमेशन इथे बिल्ड करू शकतो. देन वी हॅव ऍडव्हर्टायझिंग स्टुडिओ. जर मला कॅम्पेन्स रन करायचे ऍडव्हर्टायझिंग तर मी इथनं रन करू शकतो. काही डिप्रिकेटेड स्टुडिओज पण आहे. डिप्रिकेटेड म्हणजे जे आधी पार्ट होते फेसबुक मार्केटिंग क्लाउडच्या पण आता नाहीये. जसं सोशल स्टुडिओ. सोशल स्टुडिओ म्हणजे जर मला सोशल मीडियाला मॅनेज करायचं आहे फेसबुक मार्केटिंग क्लाउड वरून, फॉर एक्झाम्पल मला काही कॉन्टेंट शेड्यूल करायचं आहे किंवा इंटरॅक्शन्स मॅनेज करायचे सोशल मीडियाचे, तर मी सोशल स्टुडिओ थ्रू ते करू शकतो. सो ज्या ज्या गोष्टी एक्झिक्यूट करायच्या ते स्टुडिओज थ्रू करू शकतो आपण, आणि बिल्डर्स थ्रू आपण बिल्ड करू शकतो. जसं आता बिल्डर्स थ्रू आहे, राईट. सो कॉन्टेंट बिल्डर. जर मला ईमेल टेम्पलेट्स क्रिएट करून ठेवायचे असेल तर मी कॉन्टेंट बिल्डर वरनं क्रिएट करून ठेवेन. जर मला SMS टेम्पलेट्स क्रिएट करून ठेवायचे कॉन्टेंट बिल्डर थ्रू मी बिल्ड करून ठेवेन. देन वी हॅव कॉन्टॅक्ट बिल्डर. जर मला कॉन्टॅक्ट सेव्ह करून ठेवायचे असेल, राईट, ज्यांना सेंड परफॉर्म करतो आपण त्यांना, तर मी कॉन्टॅक्ट बिल्डर थ्रू अल्टिमेटली स्टोअर करू शकतो. कॉन्टॅक्ट बिल्डर मध्ये ऑडियन्स बिल्डर असतात. ऑडियन्स बिल्डरचा पार्ट आहे कॉन्टॅक्ट बिल्डर. सो कॉन्टॅक्ट बिल्डरलाच आपण ऑडियन्स बिल्डर पण म्हणू शकतो. ऑडियन्स बिल्डर आणि कॉन्टॅक्ट बिल्डर मध्ये एक स्लाइट डिफरन्स आहे, राईट, तो मी तुम्हाला सांगेन, राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे अनालिटिकल बिल्डर. तो अनालिटिकल बिल्डर वरून अनालिटिक्स रिपोर्ट्स आपण बिल्ड करू शकतो. देन वी हॅव जर्नी बिल्डर. जर्नी बिल्डर आपण कस्टमर जर्नी बिल्ड करून ठेवू शकतो, राईट. देन ऑटोमेशन बिल्डर. ऑटोमेशन बिल्डर यावर आपण ऑटोमेशन बिल्ड करून ठेवू शकतो. सो वी हॅव बिल्डर्स अल्टिमेटली अँड स्टुडिओज. बिल्डर्स आणि स्टुडिओज हे दोन गोष्टी आहेत फक्त. स्टुडिओज मध्ये आपण एक्झिक्यूट करणाऱ्या गोष्टी बिल्डर मध्ये बिल्ड करून ठेवणार. ओके, राईट. 99% क्वेश्चन तुम्हाला सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये ईमेल स्टुडिओच्या अराउंड होतील. का बरं? कारण की ईमेल मार्केटिंगचा टूल आहे बेसिकली, त्याच्यावर बाकी गोष्टी बिल्ड झालेल्या आहेत. आता ईमेल स्टुडिओ मध्ये फक्त ईमेल सेंड परफॉर्मिंग नाही, ईमेल ऑटोमेशन एव्हरीथिंग ईमेलच्या अराउंड. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला जर दिसेल तर ईमेल स्टुडिओ वरचे क्वेश्चन दिसेल. ईमेल मार्केटिंग जर तुम्हाला समजली तर व्यवस्थित तुम्हाला आन्सर करू शकत, तुम्हाला इझी जाईल थोडा. ठीक आहे. तर हे स्टुडिओज आहे आणि बिल्डर्स आहे. आपला सिलेबस जो आहे तो कसा ड्राईव्ह करणार आहे ते मी सांगतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी वी विल स्टार्ट विथ क्लाउड कम्प्युटिंग. कारण की सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड हे क्लाउड बेस्ड टूल आहे, राईट. तर आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे क्लाउड कम्प्युटिंगची. 1-2 सेशन्स मध्ये आपण त्याला म्हणजे फिनिश करू. देन ईमेल स्टुडिओ. आता ईमेल स्टुडिओ मध्ये, राईट, ईमेल स्टुडिओ मध्ये आपल्याला विदिन असं एक 1-1.5 वीक लागेल, राईट. देन ईमेल स्टुडिओ झाल्यावर देन मोबाईल स्टुडिओ. मोबाईल स्टुडिओ, राईट. मोबाईल स्टुडिओ मध्ये आपल्याला शॉर्ट सिलेबस आहे मोबाईल स्टुडिओचा, राईट. नेक्स्ट 3-4 लेक्चर्स मध्ये हा पण होऊन जाईल. त्यानंतर ईमेल स्टुडिओ मध्ये डिफरंट गोष्टी, म्हणजे ईमेल स्टुडिओ मध्ये आपण ईमेल टेम्पलेट कशा क्रिएट करायचा, एम स्क्रिप्ट कसं लिहायचं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. आफ्टर दॅट यानंतर मी ऑटोमेशन स्टुडिओ स्टार्ट करेल. ऑटोमेशन स्टुडिओ मध्ये आपण बेसिक अंडरस्टँडिंग घेऊ, राईट. त्यानंतर मग SQL शिकू, राईट. आता ईमेल स्टुडिओ मध्येच आपल्याला पहिले, राईट, तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप पॉइंट अँड क्लिक टूल तर समजून जातील, बट मी तुम्हाला HTML CSS, राईट, या गोष्टीचा ब्रीफ देईल, राईट. एम स्क्रिप्टचा ब्रीफ देईल, राईट. आणि SSJS सर्व्हर साइड जावास्क्रिप्ट या 3 गोष्टींचा ब्रीफ देईल. ओके, राईट. ह्या गोष्टी स्पेसिफिकली मेन्शन करत आहे
कारण की या गोष्टी ईमेल स्टुडिओ मध्ये आपल्याला बघायच्या राईट. या गोष्टींना वेळ लागू शकतो पहिली गोष्ट, ठीक आहे, डिपेंडिंग ऑन युअर अंडरस्टँडिंग. बाकी पॉइंट अँड क्लिक टूल तर तुम्हाला प्रॅक्टिस, म्हणजे मी टूल सांगेल हे याचा यूज असा आहे, असं आपण क्रिएट करतो. बाकी तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे त्या टूलवर राईट. त्यानंतर मोबाईल स्टुडिओ मध्ये काही आपल्याला एमस्क्रिप्ट वगैरे यूज होते, एमस्क्रिप्ट यूज केसेस इथे पण घेऊ शकतो. देन ऑटोमेशन स्टुडिओ बेसिक पहिले स्टार्ट करणार आहे एसक्यूएल रन करून, देन ऑटोमेशन बिल्ड करू आपण. त्यानंतर नेक्स्ट इज जर्नी बिल्डर राईट. जर्नी बिल्डर मध्ये जर्नीज बिल्ड करू राईट. त्यानंतर नेक्स्ट इज वेब स्टुडिओ राईट. अँड नेक्स्ट इज एनालिटिकल बिल्डर राईट. email studio, mobile studio, automation studio, web studio, right, and etc, right. So this is the way. एवढा सिलेबस झाल्यावर तुम्ही अप्लाय करू शकता, एवढा सिलेबस झाल्यावर फक्त, ठीक आहे. बाकी मग जे यूज केसेस प्रोजेक्ट्स वगैरे याला वेळ लागेल. एवढा सिलेबस जसा झाला तसा तुम्ही तुमचा रिझ्यूम अप करायचा. मग बाकीच्या गोष्टी ज्या ज्या आपल्याला डिफिकल्टी जाते त्या आपण सॉल्व्ह करून घेऊ, ठीक आहे. सो स्ट्रेट फॉरवर्ड सिलेबस ठेवू आपण. ईमेल स्टुडिओ मध्ये मग जसा आपला सिलेबस तर खूप म्हणजे बिल्डर्स होते आणि स्टुडिओज होते. सो अल्टिमेटली ईमेल स्टुडिओ मध्ये आपण मल्टिपल बिल्डर्स पण इन्क्लूड करतो. म्हणजे असं बायफर्गेट नाही करू शकत. बिल्डर्स म्हणजे मला ईमेल स्टुडिओ मध्ये ईमेल क्रिएट करू शकतो मी राईट, आणि कॉन्टेंट बिल्डर मध्ये पण ईमेल क्रिएट करू शकतो. डिफरंट काय, तुम्हाला ईमेल सेंड परफॉर्म करायचं असेल तर मी ईमेल स्टुडिओतूनच करेल. कॉन्टेंट बिल्डर वरून मी ईमेल सेंड परफॉर्म नाही करू शकत. का बरं? कारण त्याचा तो का बरं आहे, कारण की आपल्याला तो प्रिझर्व करायचा, म्हणजे ईमेल बनवून ठेवायचा आहे म्हणून राईट. म्हणून आपण कॉन्टेंट बिल्डरचा यूज करत आहे राईट. जर मला एक्झिक्यूट करायचं असेल तर मी ईमेल स्टुडिओवरनं एक्झिक्यूट करू शकतो त्याला, ठीक आहे. तर असा आपला स्ट्रेट फॉरवर्ड सिलेबस आहे एकदम राईट. आता यापैकी काही जर तुम्ही जेव्हा अप्लाय करा रिझ्यूम मध्ये राईट, तेव्हा जर तुम्हाला वाटलं की काही गोष्टी राहिलेल्या मिसिंग आहे तर त्यात मला तेव्हा सांगायचं, मी कव्हर करून देईल सिम्पल, ठीक आहे. तर हा एक बेसिक सिलेबसच्या वरती आपण फोकस करू पहिले. ओके. सो फर्स्ट थिंग इज क्लाउड कम्प्युटिंग आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो क्लाउड कम्प्युटिंग टूल आहे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड. म्हणजे जसं त्याच्या नावातच क्लाउड आहे. क्लाउड म्हणजे काय? क्लाउड म्हणजे ज्याला आपण इंटरनेटवर ऍक्सेस करू शकतो त्या टूलला आपण क्लाउड असं म्हणतो. ओके. आता क्लाउड कम्प्युटिंग मध्ये राईट, स्पेसिफिकली सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड हा प्लॅटफॉर्म आहे. इट इज अ क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म. क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म म्हणजे याला आपण ऍज अ पॅस सर्व्हिस यूज करत आहे. प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस यूज करतो. आपल्याला कन्फ्युजन असेल व्हॉट इज प्लॅटफॉर्म, व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग, तर एकदम स्क्रॅच पासून क्लाउड कम्प्युटिंग आपण स्टार्ट करू. ओके. व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग? क्लाउड कम्प्युटिंगला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर क्लाउड कम्प्युटिंग इज नथिंग बट द डिलिव्हरी ऑफ computing resources over an internet on our request is called as cloud computing. Cloud computing म्हणजे delivery of computing resources over an internet on our request is called as cloud computing. आता simple example आहे. If you know YouTube is a cloud. YouTube काय? एक क्लाउड आहे राईट. आता युट्यूब मी माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलं, मी युट्यूब बघत आहे राईट. युट्यूब बघता बघता माझं इंटरनेट ऑफ झालं, काय होईल? युट्यूब स्टॉप होऊन जाईल राईट. नो इंटरनेट कनेक्शन आहे. ओके. सो काय होत आहे, युट्यूब कशावर रन होत आहे? इंटरनेटवर रन होत आहे. जरी तो आपल्या मोबाईल मध्ये असेल सुरू, बट आपण जे त्याला कन्झ्युम करत आहे ते क्लाउड थ्रू कन्झ्युम करत आहे. म्हणजे आपला कम्प्युटर किंवा आपला मोबाईल एखाद्या पर्टिक्युलर युट्यूब क्लाउडला रिक्वेस्ट करत आहे आणि तो रिस्पॉन्ड करत आहे ओव्हर अन इंटरनेट. त्या फिनॉमिनाला आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो. क्लाउड कम्प्युटिंग काय? बेसिक क्लाउड कम्प्युटिंग इज अ डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग रिसोर्सेस जे इंटरनेट थ्रू डिलिव्हर होतात, त्याला आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो. आता क्लाउड कम्प्युटिंग हा जो पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आहे हा न्यू कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आता आपण 10-1 वर्ष आधी ऐकलेला कॉन्सेप्ट आहे. त्या आधीपर्यंत क्लाउड कम्प्युटिंग नव्हतं. त्या आधीपर्यंत पण कम्प्युटिंग होतं.
कम्प्युटिंग म्हणजे काय असते, आता सिम्पल आहे, जसं मला धावायचं आहे तर मी रनिंग म्हणतो. रनिंग इज अ ऍक्टिव्हिटी, राईट? तसं कम्प्युटिंग इज ऑल्सो ऍक्टिव्हिटी. रन इज अ पर्टिक्युलर, म्हणजे मी जर धावत असेल तर त्याला मी रनिंग म्हणतो, मी चालत असेल तर त्याला मी वॉकिंग म्हणतो. तसंच कम्प्युटरवर जे ऍक्टिव्हिटी मी परफॉर्म करतो त्याला आपण कम्प्युटिंग म्हणतो. आणि क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे क्लाउडवर जे आपण कम्प्युट करत आहे, जे काही कम्प्युट करत आहे क्लाउडवर, त्याला आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो सिम्पली. म्हणजे क्लाउड इज अल्टिमेटली अ बिग कम्प्युटर, राईट? क्लाउड एक मोठा कम्प्युटर आहे आणि त्याच्यासोबत जी कम्प्युटिंग ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म करत आहोत त्याला क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो. सो क्लाउड कम्प्युटिंग हे काय आहे? हे एक टेक्नॉलॉजी आहे जी हळूहळू इव्हॉल्व्ह झाली, आता नवीन इव्हॉल्व्ह झालेली आहे. पण त्याआधी कम्प्युटिंग तर होतं, राईट? कम्प्युटिंगला जर आपण विचार केला तर कम्प्युटिंगला आपण 3 जनरेशन्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. जसं आता कुठलीही टेक्नॉलॉजी ही हळूहळू इव्हॉल्व्ह होत असते. म्हणजे जर आपण विचार केला तर टीव्हीचं इव्हॉल्युशन आहे. टीव्ही इज अ टेक्नॉलॉजी, राईट? ती हळूहळू इव्हॉल्व्ह झालेली आहे. ह्युमन इज ऑल्सो इव्हॉल्व्ह, राईट? हळूहळू इव्हॉल्व्ह झालो आहे. बाईक जर विचार केला तर बाईकचं पण इव्हॉल्युशन आहे. तसंच कम्प्युटिंगच्या इव्हॉल्युशन मध्ये थर्ड जनरेशन जी आहे ती क्लाउड कम्प्युटिंग आहे. म्हणजे कम्प्युटिंग जर इव्हॉल्व्ह होत गेली तर त्याला थर्ड जनरेशन म्हणजे लेटेस्ट जे वे ऑफ कम्प्युटिंग आहे त्याला आपण क्लाउड कम्प्युटिंग म्हणू शकतो. सो कम्प्युटिंग इज डिवायडेड इंटू 3 जनरेशन. 3 generation. First generation of computing is client server architect. Client server architect. Second generation of computing is VPN, virtual private network, and third generation of computing is cloud computing. These are the 3 generation of computing, right? आता सर्वात पहिले आपण वन बाय वन जनरेशन विचार करू, राईट? आता फॉर एक्झाम्पल आपण जनरेशन वाईज कसं काय इव्हॉल्व्ह होतो त्याच्या मागे जर विचार केला तर फर्स्ट जनरेशन मध्ये काही ना काही लॅकिंग पॉइंट असेल, काही ना काही प्रॉब्लेम असेल, ते सेकंड जनरेशन मध्ये सॉल्व्ह होतात. जसं आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, सेकंड जनरेशन आपला कम्प्युटर होता, फर्स्ट जनरेशन इज अ कॅल्क्युलेटर अँड थर्ड जनरेशन इज अ लॅपटॉप. आता कोणाला कम्प्युटर मूव्ह करायचा होता, मुवमेंट इज अ प्रॉब्लेम, त्याला सॉल्व्ह केलं लॅपटॉप बनव, राईट? सो प्रत्येक जनरेशन मध्ये काही ना काही लॅकिंग पॉइंट्स राहणार आहे. ते लॅकिंग पॉइंट्स, राईट, नेक्स्ट जनरेशन मध्ये पॉझिटिव्ह बनणार आहे. ओके, परफेक्ट. सो कम्प्युटिंगच्या फर्स्ट जनरेशन मध्ये काही लॅकिंग पॉइंट्स असतील ते सेकंड जनरेशन मध्ये सॉल्व्ह होतील. सेकंड जनरेशन मध्ये जे लॅकिंग पॉइंट्स असतील ते थर्ड जनरेशन मध्ये सॉल्व्ह होतील. लेट्स फिगर आउट की फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटिंग दॅट इज क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट ऍक्च्युअली मध्ये काय आहे, राईट? So let me draw it, right? First of all, right? We have one server, right? And we have multiple clients connected to the server. Consider करा हे आपले काही clients आहेत जे मी खाली ड्रॉ केले आहे. Let me name it. So client 1, client 2, client 3, and this is my server. हे माझं server आहे. Okay. All the clients are connected with the server with physical wire like this. असे फिजिकल वायरने ते कनेक्शन एस्टॅब्लिश करत आहे like this. Okay, perfect. Right, this is my client server architect. Okay, perfect. Now observe, right? आता माझ्याकडे 3 क्लायंट्स आहे, एक सर्व्हर आहे, राईट? क्लायंट 1 म्हणजे एक कम्प्युटर, क्लायंट 2 म्हणजे दुसरा कम्प्युटर, क्लायंट 3 म्हणजे थर्ड कम्प्युटर आणि एक सर्व्हर. ओके, आता क्लायंट 1 इज डुईंग कम्प्युटिंग विथ द सर्व्हर, client 2 is also doing computing with same server, client 3 is also doing computing with the same server. Okay, आणि हे जे कनेक्शन्स आहेत इन बिटवीन क्लायंट्स अँड सर्व्हर, इट इज अ फिजिकल वायर कनेक्शन, लॅन केबलने कनेक्टेड आहे. आता फॉर एक्झाम्पल मला जर फोर्थ क्लायंट ऍड करायचं असेल तर मी काय करेल, मी एक फोर्थ क्लायंट ऍड करेल आणि त्याला सर्व्हरशी फिजिकल वायरने कनेक्ट करेल लाईक दिस, राईट? म्हणजे इफ आय वॉन्टेड टू ऍड द नेक्स्ट क्लायंट म्हणजे न्यू क्लायंट टू द नेटवर्क, देन आय नीड अ फिजिकल वायर. मला काय रिक्वायरमेंट आहे? फिजिकल वायरची रिक्वायरमेंट आहे. विदाउट फिजिकल वायर कॅन आय कनेक्ट? नो,
आय कॅनॉट कनेक्ट, राईट. फिजिकल वायर शिवाय मी कनेक्ट करू शकतो कुठलाही पर्टिक्युलर डिव्हाइस सर्व्हरला नाही करू शकत. आता हे सेम लेवलचा आर्किटेक्ट, राईट, आपण मल्टिपल ठिकाणी ऑब्झर्व केलेलं असेल, हॉस्पिटल्समध्ये, देन कॉलेजेसमध्ये. लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ द कॉलेज, राईट. कन्सिडर करा मी एका कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमध्ये एक सर्व्हर आहे आणि वेगवेगळे क्लायंट्स त्या सर्व्हरला कनेक्टेड आहे. ओके, कन्सिडर करा मी कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलो. ऍडमिशन वाल्यांनी मला एक फिजिकल फॉर्म दिला. तो फिजिकल फॉर्म मी हाताने फिल केला आणि फॉर्म घेऊन फर्स्ट क्लायंट जवळ म्हणजे ऍडमिशन ब्लॉक वर गेलो, राईट. इज माय ऍडमिशन ब्लॉक, ऍडमिशन ब्लॉक, राईट. आता ऍडमिशन ब्लॉक वर हा जो फर्स्ट क्लायंट राहील, जो काही ऑपरेटर राहील, तो काय करेल, या फिजिकल फॉर्मवर जे काही इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे ती कम्प्युटरवर टाकेल आणि एक स्टुडंट क्रिएट करेल. स्टुडंट या कम्प्युटरवर क्रिएट नाही होत, स्टुडंट सर्व्हरवर क्रिएट होतात. ओके, परफेक्ट. आणि माझ्या फॉर्मवर एक स्टुडंट आयडी क्रिएट करून, राईट, मला तो आयडी माझ्या फॉर्मवर लिहून देईल, राईट. आणि मला म्हणेल की एका पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन, राईट, फीस पेमेंट कर, राईट. कन्सिडर दिस फायनान्स ब्लॉक, राईट. हा माझा फायनान्स ब्लॉक आहे. मी हा सेम फॉर्म घेऊन इथे गेलो, राईट, क्लायंट 2 कडे फायनान्स ब्लॉक मध्ये. त्याने स्टुडंट आयडी टाकली. स्टुडंट आयडी जशी टाकली, सर्व्हरवरनं पूर्ण डेटा फेच झाला. फेच झाल्याबरोबर, राईट, मला माझी इन्फॉर्मेशन त्याला दिसली. त्यांनी फीसच्या एंट्री ऍड केल्या. फीसच्या एंट्रीज ऍड केल्या म्हणजे अपडेट केला डेटा काहीतरी, म्हणजे सर्व्हर सोबत कम्प्युटिंग परफॉर्म केली. ओके, फीसच्या एंट्री ऍड केल्यावर, राईट, व्हॉट हॅपन्स की स्टुडंटच्या रेकॉर्ड्स मध्ये फीसची एंट्री ऍड झाली, राईट. आणि त्यांनी समोर मला पर्टिक्युलर लेट्स से लायब्ररी जायला सांगितलं, राईट. लायब्ररीमध्ये मी गेलो, राईट. माझा स्टुडंट आयडी दाखवला आणि स्टुडंट आयडी वरनं मला काही बुक्स इश्यू केले, म्हणजे लायब्ररीयननी सर्व्हरवर डेटा अपडेट केला, राईट. आणि काही बुक्स माझ्या नावावर इश्यू करून दिले. सो दिस होल थिंग, म्हणजे हे जे सगळे क्लायंट्स आहेत हे एका सर्व्हर सोबत कम्प्युटिंग करत आहे. कम्प्युटिंग करत आहे म्हणजे क्रिएट करत आहे, डेटा रीड करत आहे, राईट. रीड करत आहे म्हणजे लायब्ररीयन पहिले बघेल ना काही बुक्स अलोकेटेड आहे की नाही, रीड करत आहे, अपडेट करत आहे, मे बी डिलीट पण करत आहे, वी डोंट नो. ओके, सो प्रत्येक क्लायंट हा सर्व्हरला कनेक्टेड आहे फिजिकल वायर थ्रू, राईट. आणि फिजिकल वायर थ्रू कनेक्टेड असून ते कम्प्युटिंग करत आहे. कन्सिडर करा लायब्ररी मधला जर कनेक्शन ब्रेक झाला तर काय होईल, त्या दिवशी सर्व्हर डाऊन राहते कॉलेजमध्ये, राईट. सर्व्हर डाऊन आहे, आज बुक्स इश्यू नाही होईल. सर्व्हर डाऊन मीन्स व्हॉट, राईट. बाकी ठिकाणी तर सुरू आहे, ऍक्च्युली फिजिकल वायर आहे तो ब्रेक झाल्यामुळे सर्व्हर डाऊन ते सांगत आहेत. ओके, अल्टिमेटली काय होत आहे, अल्टिमेटली, राईट, आपण फिजिकल वायर थ्रू कनेक्शन एस्टॅब्लिश करत आहे इन बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर. आणि जर फिजिकल वायरचा इन्व्हॉल्वमेंट असेल तर हे जे नेटवर्क आहे हे खूप लिमिटेड राहील म्हणजे छोटा नेटवर्क राहील. ओके, आपण याला स्केलेबल नाही बनवू शकत, हा स्केलेबल नाहीये जास्त, राईट. कन्सिडर शुभम, मी शुभम आहे आणि माझा आय एम द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज अँड आय लिव्ह 50 kilometers away from the college. Let's say here I will live, right, 50 kilometers away. Okay, perfect. And this is my computer. I wanted to access server from my home, which is 50 kilometers away from this server. What are the options I have? I have first option. I can have one 50 kilometer long wired connection. मी 50 kilometer long wired connection घेऊ शकतो. किंवा I have a second option. Second option is I will place this server on internet. मी या सर्व्हरला इंटरनेटवर ठेवेल आणि इंटरनेट थ्रू सर्व्हरला ऍक्सेस करेल. बट इंटरनेटवर ठेवल्यावर किंवा इंटरनेट थ्रू सर्व्हरला ऍक्सेस केल्यावर व्हॉट हॅपन्स, राईट, सर्व्हरला मी तर ऍक्सेस करू शकत आहे, बट माझ्यासारखे हजारो युजर जे इंटरनेटवर आहेत ते पण ऍक्सेस करू शकत आहे. नाउ वी कॅन से दॅट दिस सर्व्हर इज एक्सपोज टू द इंटरनेट. हा एक्सपोज्ड आहे म्हणजे कधी कोणी पण या सर्व्हरला ऍक्सेस करू शकते विथ द इंटरनेट. असं बिलकुल जरुरी नाही की मीच करेल फक्त. ओके, नाउ या पर्टिक्युलर केसमध्ये काय होत आहे की आपली सर्व्हरची सिक्युरिटी ब्रीच होत आहे. म्हणजे जर मला 50 किलोमीटर्स अवे, राईट, जर मला पर्टिक्युलर सर्व्हरला ऍक्सेस करायचं असेल तर आय हॅव ओनली वन पॉइंट. माझ्याकडे एकच गोष्ट मी करू शकतो, फिजिकल वायर टाकू शकतो, त्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. जरी तो कॉस्टली असेल, हाय मेंटेनन्स असेल, तरी पण ही लिमिटेशन आहे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट, राईट. सो व्हॉट आर द लॅकिंग पॉइंट्स, इथे काय लॅकिंग पॉइंट्स आहेत क्लायंट सर्व्हर आर्किटेक्ट मध्ये?
First is physical wire, right, and work in a small area. Small area मध्येच तो वर्क होईल आणि फिजिकल वायर नेटवर्क राहतील. Right, this is the first generation of computing's lacking point. Now next we have a second generation of computing. म्हणजे हे lacking point solve करायसाठी सायंटिस्टने खूप जास्त रिसर्च करून सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटिंगला सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटिंगचा आपण म्हणू शकतो इव्हॉल्युशन केलं. राईट, क्लायंटने सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटिंग, राईट, कम्प्युटिंग फिगर आउट केली, दॅट इज कॉल्ड एज VPN. आता VPN स्टँड्स फॉर व्हर्च्युअल, सेकंड इज प्रायव्हेट नेटवर्क. ओके, VPN हा याच्या नावातच याचा मिनिंग आहे, इट इज व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे नॉट फिजिकल, private means it is not open, right, it is public, it is not public, and network means connections, right, connections of devices. Okay, perfect. आता VPN चा यूज केस तुम्हाला माहित आहे? डू यू नो VPN कुठे यूज होत आहे? ऐकलाय? VPN ला कुठे यूज करतो आपण? बेसिकली तुम्ही जर ऑब्झर्व केलं की इफ आय ओपन द टिकटॉक वेबसाईट, राईट, माझी ओपन नाही होईल, बट मी माझ्या लॅपटॉपला VPN लावलं तर टिकटॉक चालू शकते. दिस इज द यूज केस. अल्टिमेटली काय करत आहे आपण, जर इथे ऑब्झर्व केलं, राईट, तर माझे जे लॅकिंग पॉइंट्स होते, मला फिजिकल वायर रिक्वायरमेंट होती, ती VPN थ्रू, राईट, व्हर्च्युअल म्हणजे नॉट फिजिकल, सॉल्व्ह झाली. सेकंड, राईट, स्मॉल एरिया नेटवर्क होता, राईट, आता हे नॉट फिजिकल आहे, इंटरनेटवर बिल्ड नेटवर्क आहे, तर तो सॉल्व्ह होऊन गेला. आणि इट इज नॉट अ पब्लिक पण नाही. जेव्हा मी या पर्टिक्युलर सर्व्हरला इंटरनेटवर टाकायचं ट्राय केलं तर इट बिकेम्स अ पब्लिक, कोणी पण याला ऍक्सेस करू शकत होतं. बट जसं मी याला सर्व्हरला VPN एनेबल्ड केलं तर मग हा प्रायव्हेट बनला. ओके, सो एक काम करू, VPN ला समजून घ्यायसाठी आपण एक आणखी एक्झाम्पल बघू. राईट, VPN, व्हॉट इज VPN? VPN काय आहे? कन्सिडर करा आपण एका सिटी मध्ये राहत आहे. सो दिस इज अ सिटी हॅज अ मल्टिपल बिल्डिंग्स. These are the buildings. ओके, अँड सो ऑन. खूप साऱ्या मल्टिपल बिल्डिंग्स आहे. आपण 4 ड्रॉ केले. राईट, मी याला नाव देतो. बिल्डिंग A, बिल्डिंग B, बिल्डिंग C, building D. Okay, we have multiple buildings in the city, and this is the drainage system. Drainage system means sewage system, right? Other, each and every city's building is connected to this drainage system. प्रत्येक बिल्डिंगची बिल्डिंग सिटी मधली कनेक्टेड आहे या पर्टिक्युलर ड्रेनेज सिस्टमला. ओके, लाईक दिस. परफेक्ट. म्हणजे आपण म्हणू शकतो की सिटी मधली प्रत्येक बिल्डिंग या ड्रेनेज सिस्टमला एका पर्टिक्युलर पाईप सोबत कनेक्टेड आहे. हा पाईप एवढा मोठा आहे की इफ अ मॅन वॉन्टेड टू ट्रॅव्हल फ्रॉम A to B, he can travel from this drainage system. तो ट्रॅव्हल करू शकतो, एवढा मोठा हा पाईप आहे. ओके, बट ड्रेनेज सिस्टम मध्ये काय राहणार आहे? ड्रेनेज पाईप मध्ये काय राहणार आहे? वेस्ट वॉटर, राईट, वेस्ट वॉटर, राईट. म्हणजे A मधलं वेस्ट वॉटर थ्रो करत आहे, B मधलं, C मधलं आणि D मधलं, राईट. आता माझी रिक्वायरमेंट काय आहे की मला स्पेसिफिकली फक्त आणि फक्त A to B, राईट, क्लीन वॉटर ट्रान्सफर करायचं आहे. With this drainage system, can I transfer? Ideally no, right, कारण यामध्ये वेस्ट वॉटर आहे, राईट. वेस्ट वॉटर आहे म्हणून ट्रान्सफर तर नाही करू शकत. बट आपल्याला जर ट्रान्सफर करायचं असेल तर आपण करू शकतो, जर आपण व्यवस्थित विचार केला तर, राईट. हा माझा ड्रेनेज सिस्टम आहे. ड्रेनेज सिस्टम मध्ये प्रत्येक बिल्डिंग कनेक्टेड आहे, राईट. आता मी काय करेल, A आणि B च्या मध्ये, राईट, या ड्रेनेज सिस्टमच्या आतमध्ये एक आणखी पाईप, म्हणजे पाईप मध्ये एक आणखी स्मॉल पाईप टाकेल, राईट. आणि त्या पाईप थ्रू फक्त आणि फक्त A to B, राईट, कनेक्शन एस्टॅब्लिश करेल, राईट, A to B, आणि क्लीन वॉटर ट्रान्सफर करेल, लाईक दिस. ओके, परफेक्ट. याने काय होईल की C, D आणि अदर बिल्डिंग्सला ऍक्सेस नाही राहील या पाईपलाईनचा, राईट. A आणि B कनेक्शन एस्टॅब्लिश आहे. A आणि B फक्त आणि फक्त कम्युनिकेट करू शकत आहे, राईट, त्या पर्टिक्युलर स्मॉल पाईप थ्रू.
आणि ट्रान्सफर करू शकत आहे क्लीन वॉटर. क्लीन वॉटर बाहेर एक्सपोज नाही होत आहे पहिला पॉइंट तर, राईट. बट आपण ट्रान्सफर करत आहे थ्रू दिस पर्टिक्युलर ड्रेनेज सिस्टम ओनली, राईट. तर दिस स्मॉल वायर, सॉरी दिस स्मॉल पाईप इज ओनली VPN, राईट. आता आपण याला चेंज करू थोडस. हे बिल्डिंग्स नाही कन्सिडर करा, या पर्टिक्युलर कम्प्युटर्स आहे, राईट. आणि हा ड्रेनेज सिस्टम नसून हा इंटरनेट आहे. आपण काय केलंय, इंटरनेटच्या वरती एक सिक्युअर्ड कनेक्शन बनवलेलं आहे बिटवीन द डिव्हायसेस, हार्ड डिव्हायसेस. ओके, म्हणजे हा जो A आहे, B आहे, राईट, यांना एक आयडेंटिटी आहे कॉल्ड एज IP ऍड्रेस. ओके, आता आपण काय केलं, या दोन IP ऍड्रेसच्या बिटवीन एक कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं आहे, राईट. आणि ते इंटरनेटवरच कनेक्शन आहे. बट A आणि B कशावरून आयडेंटिफाय होत आहे, डिव्हाइस वरून, इंटरनेटला कनेक्टेड असलेल्या डिव्हाइस वरून, राईट. आणि A आणि B एकामेकासोबत कम्युनिकेट करत आहे विथ इंटरनेट ओनली, आणि ऍक्सेस करत आहे एकामेकाचा डेटावर, व्हॉट एव्हर, राईट. तर तो कशा थ्रू होत आहे, व्हर्च्युअली होत आहे, प्रायव्हेट आहे. A आणि B मध्येच ते पाईपलाईन एस्टॅब्लिश आहे, आणि इट इज अ नेटवर्क ऑफ द डिव्हायसेस. सो दिस इज कॉल्ड एज VPN. याला आपण VPN म्हणतो. आता जो आपला लॅकिंग पॉइंट होता, राईट, दॅट इज या पर्टिक्युलर लोकेशन वरनं आपण सर्व्हरला ऍक्सेस नाही करू शकत होतो. तो आता सॉल्व्ह झालेला आहे. कसा, माझ्या पर्टिक्युलर 50 किलोमीटर अवे एक कम्प्युटर आहे, डेस्कटॉप आहे फॉर एक्झाम्पल, दिस इज अ डेस्कटॉप, राईट. हा डेस्कटॉप आहे. मी काय करेल, मी एक व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क एस्टॅब्लिश करेल सर्व्हरला, राईट. आणि सर्व्हरला फक्त एका IP थ्रू ऍक्सेस होऊ शकेल सर्व्हर, राईट. अशी कॉन्फिगरेशन करेल, राईट. त्याला मी VPN म्हणतो. म्हणजे या कम्प्युटरवरनं इंटरनेट थ्रू नेटवर्क आली, इंटरनेट थ्रू रिक्वेस्ट आली तरच हा सर्व्हर रिस्पॉन्स करेल, बाकीच्या IP ऍड्रेसेसला रिस्पॉन्स नाही करेल. याला आपण म्हणत आहोत VPN, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. आता यांनी काय सॉल्व्ह केलं, आपलं फिजिकल वायरवर डिपेंडन्सी सॉल्व्ह केली, राईट. आणि स्मॉल एरियाचा आपण कुठूनही ऍक्सेस करू शकतो. जर मी हा कम्प्युटर 500 किलोमीटर अवे नेला तरी काही फरक नाही पडत आहे, 50 किलोमीटर अवे नेला तरी पण काही फरक नाही पडत आहे. सो जे आपले लॅकिंग पॉइंट्स होते ते स्ट्रॉंग पॉइंट बनले इन द व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. बट त्यानंतर काय होत आहे, त्यानंतर पर्टिक्युलरली हा जो माझा फिजिकल वायर आणि स्मॉल एरिया नेटवर्क हा तो सॉल्व्ह झालेला आहे. बट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क मध्ये आणखी एक लॅकिंग पॉइंट आलेला आहे. सो मी इथे लिहितो, सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटिंग, that is virtual private network. द व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क मध्ये काय लॅकिंग पॉइंट्स आलेले आहेत, डिव्हाइस रेस्ट्रिक्शन्स, ओके, आलेले आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल, जर मी 50 किलोमीटर अवे असेल तर या डिव्हाइस थ्रू ऍक्सेस करू शकतो. कन्सिडर करा, हा माझा डेस्कटॉप खराब झाला. आय हॅव अ लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप आहे, मी ऑथेंटिकेट युजर आहे, मी पर्टिक्युलर युजर पण आहे, राईट. तरी मी या लॅपटॉप वरनं ऍक्सेस करू शकतो का? आय एम द सेम प्रिन्सिपल, राईट. मी डेस्कटॉप वरनं ऍक्सेस करू शकत होतो, लॅपटॉप वरनं ऍक्सेस करू शकत आहे. वाय? कारण सर्व्हर फक्त आणि फक्त या IP लॅपटॉपच्या डेस्कटॉपच्या IP ला रिप्लाय देईल, ओके, लॅपटॉपला नाही, राईट. तर इथे डिव्हाइस रेस्ट्रिक्शन्स आलेले आहेत. म्हणजे आपण इंटरनेट थ्रू ऍक्सेस तर करू शकत आहे, पण डिव्हाइस रेस्ट्रिक्शन थ्रू करू शकत आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर क्लाउड कम्प्युटिंग मध्ये देर इज नो डिव्हाइस रेस्ट्रिक्शन. जसं आता फॉर एक्झाम्पल, मी माझं फेसबुक अकाउंट माझ्या लॅपटॉपवर चालवू शकतो, माझ्या मोबाईलवर चालू शकतो, मी एखाद्या सायबर कॅफेवर जाऊन रॅन्डम डिव्हाइस वरनं पण चालवू शकतो. सो दिस इज द थर्ड जनरेशन ऑफ कम्प्युटिंग, जिथे सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटिंगच्या लॅकिंग पॉइंट्स म्हणजे फिजिकल डिव्हाइस रेस्ट्रिक्शन्स, राईट, हे आपण ओव्हरकम केलेले आहे. ओके, त्याला आपण उद्या बघू, ठीक आहे. सो आय होप यू आर गेटिंग इट, राईट, हाऊ द इव्हॉल्युशन इज हॅपनिंग. ओके, परफेक्ट. सो क्लाउड कम्प्युटिंगला आपण उद्या बघू, याला पण मी थोडस रिवाइज करेन. क्लिअर? 9:50 ला ट्राय करेल क्लोज करायचा रोज, ठीक आहे.